सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बड़े बाबा चंद्रनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री शंकर महाराज की जय, ओम नमो आदेश. आज आपण मार्गदर्शन बघणार आहोत. थोडंसं महाराज 2 दिवस झाले सांगत होते की लक्ष्मीबद्दल मार्गदर्शन करायचं होतं, म्हणजे लक्ष्मी देवी यांच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करायचं होतं. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांबद्दल माहिती, स्वामी समर्थ महाराजांबद्दल माहिती, गुरुचैत्र पारायणाबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला अवश्य मिळेल. आध्यात्मिक माहिती आपल्याला मिळेल, तर अवश्य सबस्क्राईब करावं, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आता मार्गदर्शन आपण लक्ष्मीबद्दल करणार आहोत. लक्ष्मी, बऱ्याच जणांचं असतं की लक्ष्मी घरात माझ्या टिकत नाही, किंवा लक्ष्मी पटपट जाते, पैसा टिकत नाही, आजारपण आहे, हे आहे, ते आहे, अशा या गोष्टी आहेत. तर लक्ष्मी टिकण्यासाठी काय उपाय आहे, किंवा काही उपाय असतात का? तर अवश्य आहेत. लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावं लागेल? आता बघा, एखाद वेळेस जर तुम्ही कधी बाजारात गेले, दुकानात गेले, किंवा ज्या बाजारात गेले, समजा बाजारात गेले, दुकानात गेले, एखाद्या दुकानात गेले, असं कधी झालंय का की दुकानात गेल्यावर तुम्ही गेल्यावर तिथं गर्दी व्हायला लागते? तुम्ही गेल्यावर तिथं गर्दी व्हायला लागते. तर मग अशा वेळेला काय करायचं? बऱ्याच वेळा असं होतं की आपण गेल्यावर तिथं गर्दी होती, आजूबाजूची गर्दी वाढायला लागते, आणि आपण गेल्यानंतर थोडी गर्दी कमी होऊन जाते. पण बऱ्याच वेळा असं होतं, आपण त्या दुकानात पाय ठेवला की गर्दी वाढायला लागते. मग अशा वेळेला तुम्हाला कशाची गरज आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला जास्तीत जास्त स्त्री सुक्ताची गरज आहे. श्री सुक्त वाचायला पाहिजे. तुमच्या मागे लक्ष्मी चालत येते, पण तुम्ही त्याची सेवा करत नाहीत. मग सेवा कुठली केली पाहिजे? लक्ष्मीची सेवा. मग काय करायची? श्री सुक्त दिवसातनं एकदा श्री सुक्त वाचायचं. आता एक जण सेवेकरी असे आहेत की ते सेवेकरी आहेत, ते सी आहेत, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते सी आहेत. ते काय करतात? शेअर मार्केट खेळतात, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात ते. आता ते शेअर मार्केटमध्ये जे पैसा गुंतवतात, एकदा त्यांना विचारलं की दादा, तुम्हाला कधी लॉस नाही झाला का? कधी पण प्रॉफिटच होतो, तुम्ही कसं काय एवढं शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा तुम्ही गुंतवता, हे करता, तुमचा बिझनेस असेल, सगळं असेल, मान्य आहे, पण एवढा पैसा गुंतवताय, सगळं करताय, तुम्हाला कधी भीती वाटत नाही का की माझा पैसा डुबेल, माझा पैसा, मला लॉस होईल, मला प्रॉफिट नाही झाला तर घाबरायला होत नाही का? पण त्यांनी मला एकच उत्तर दिलं की दादा म्हणे, त्यांनी एकच उत्तर दिलं की दादा म्हणे, कसं असतं, मी जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसा लावतोय, तेव्हा जेव्हा पैसे टाकायचे त्यावेळेला मी श्रीसुक्ताचं बटन करतो आणि मग पैसे टाकतो. जेव्हा केव्हा पैसे गुंतवायचे तेव्हा मी श्रीसुक्त म्हणतो आणि मग पैसे गुंतवतो. पैसे गुंतवायच्या आधी श्रीसुक्त म्हणतो, पैसे गुंतवतो. त्यामुळे मला आजपर्यंत एकदाही लॉस झालेला नाही, एकदाही तोटा झालेला नाही. लक्षात घ्या, श्रीसुक्ताचं पठण केल्याने किती फायदे होतात. श्रीसुक्त म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या तिजोरीत जे दागिने आहेत, जो पैसा आहे, जे काही वस्तू असतील, मौल्यवान वस्तू, त्याला रोज संध्याकाळी 3ही सांजेच्या वेळेला, म्हणजे संध्याकाळी 7 ते 7:30च्या आसपास, 6:30 ते 7:30च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी, तिजोरीच्या ठिकाणी उदबत्ती ओवाळायची आहे. काय करायचं आहे? ती शुद्ध जागा करायची. तिथलं एक दिवस असा ठेवायचा की तिथली जागा आवरायची, स्वच्छ करायची ती जागा, आणि तिथल्या वस्तू बाजूला करायच्या. जिथं पैसे ठेवलेत, ती लक्ष्मी आहे, लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळे तिथली जागा स्वच्छ करायची, दागिन्यांच्या इथली. त्याच्यानंतर जी तिजोरी आहे तिथली जागा थोडी स्वच्छ करायची, जाळी असेल ती असेल, धूळ बसलेली असेल ती स्वच्छ करायची, आणि रोज संध्याकाळी तिथं धूप किंवा उदबत्ती ही रोज ओवाळायची. तुम्हाला फरक पडेल. त्याच्यानंतर रोज संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर, संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आपण म्हणतो, बरोबर, दिवा लावला, शुभंकरोती म्हणायची. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धन संपदा, शुभंकरोती रोज म्हणायची. रोज संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेला शुभंकरोती म्हटली, महाराजांना नमस्कार केला, मुजरा करायचा, रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा. जो रोज नैवेद्य दाखवतो ना, त्याला कुठलीच संकट येत नाही. बघा, आपण जे खातोय, मग तुम्ही पोळी, नॉनव्हेज म्हणत नाही मी, लोक म्हणतील नॉनव्हेज, पण तसं नाही, याचा उलट अर्थ घेऊ नका. स्पष्टीकरण का देतोय की कारण उलट अर्थ घेणारे पण बरेच लोक आहेत, त्यामुळे उलट अर्थ घेऊ नका. फक्त शाकाहारी जेवण, पोळी, भाजी, भाकरी, आमटी, जे काय असेल, कुरडई, जे शाकाहारीमध्ये बनतं तेवढं, शाकाहारी जेवढं जेवण आहे तेवढं.
तर आपण जे रोज जेवण बनवतो, मांसाहार सोडून रोज जे जेवण बनवतो त्या जेवणातला काही भाग हा महाराजांना नैवेद्य दाखवायचा. 5-10 मिनिटं महाराजांपुढे नैवेद्य कसा दाखवायचा ह्याचंही मी मार्गदर्शन पुढे टाकेन. तर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर 10-15 मिनिटांनंतर महाराजांचं जेवण झालं, पूर्ण शांतता ठेवायची. ना मोबाईल, ना टीव्ही, ना काही कुठला गोंधळ, आवाज हे ठेवायचं नाही. महाराज जेवत असताना महाराजांचं जेवण झालं, 10-15 मिनिटांनी ती ताट घ्यायचं, महाराजांना थोडासा घास भरवायचा आणि त्यातलं जे जेवण आहे ते थोडंसं आपल्या अन्नामध्ये मिक्स करून टाकायचं. म्हणजे तुमचा भात असेल, खिचडी असेल, ते मिक्स करायचं. त्याच्यानंतर किंवा सगळ्यांना थोडं थोडं वाटून टाकायचं. पोळी असेल, आमटी असेल, आमटी मिक्स करून टाकायची. आमटीच्या ह्याच्यात भाजी वगैरे मिक्स करायचं. ते अन्नात मिक्स केल्यानंतर तो प्रसाद जर तुम्ही ग्रहण केला तर त्याच्यामुळे तुमचं बाधा निवारण होते. खूप फायदे होतात त्याच्यामुळे. लक्षात घ्या, प्रसादामुळे बाधा निवारण व्हायला मदत होते. बाहेरची बाधा असेल, कुठलं करणी बाधा असेल, ही बाहेरची बाधा, करणी बाधा हे सगळं दूर व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट, तुमचं व्यसन, कोणाला तंबाखूचं व्यसन असेल, कोणाला गुटख्याचं व्यसन असेल, सिगारेटचं व्यसन असेल, दारूचं व्यसन असेल, सगळी व्यसनं कमी व्हायला मदत होते. या गोष्टी नैवेद्य दाखवलेल्या होतात. रोज नैवेद्य दाखवायचा. ही झाली एक गोष्ट. पुढची गोष्ट, रोज संध्याकाळी महाराजांना दिवा लावल्यानंतर मुजरा करायचा. सकाळ संध्याकाळ कुठेही बाहेर जात असाल, कुठेही बाहेर आलं, बाहेर गेलात, बाहेर घरी आलं, नमस्कार करायचा. नमस्कार करायचा नाही, नुसता नमस्कार करून नाही, मुजरा करायचा. मुजरा करताना ही 3 बोटं अशी ठेवायची आणि हे पहिलं बोट आणि अंगठा असा ठेवायचा. आणि महाराजांना मुजरा कसा करायचा हे मी प्रात्यक्षिक दाखवतो नंतर. हे 3 बोटं का ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात म्हणून ही 3 बोटं असतात. पूर्वीच्या काळी राजे असायचे, राजेंच्या काळी, महाराजांच्या काळी राजे राजवाडे असायचे. नृपकार्य म्हणजे राजकार्य असायचं. तर नृपती जे होते, नृपती म्हणजे काय म्हणतात, राजे. नृपती म्हणजे राजे. तर ते नृपती असायचे म्हणजे राजे असायचे, ते महाराजांना मुजरा करायचे. तेव्हापासून महाराजांना मुजरा करायची प्रथा आहे. तर महाराजांना मुजरा करायचा, एक कृतज्ञता असते महाराजांपुढे. मुजरा करायचा. सकाळी तुम्ही बाहेर जाताना, संध्याकाळी घरी आल्यावर मुजरा करायचा. तुम्ही कुठेही कामाला जा, कुठेही जा, तुम्हाला चांगल्या कामासाठी जाताना महाराजांना मुजरा करायचा. घरी आले, मुजरा करायचा. बाहेर सामान खरेदी करायला गेले, महाराजांना मुजरा करून जायचं. परत आल्यावर महाराजांना मुजरा करायचं. कारण महाराज हे तुमची घरी वाट बघत असतात. आपली आई जशी वाट बघते तसे महाराजही वाट बघत असतात. त्यामुळे मुजरा हा करायचा म्हणजे करायचा. पुढची गोष्ट, पुढच्या ह्याच्यात म्हणजे पुढचं सांगणं असं आहे की रोज संध्याकाळी दरवाजात लक्ष्मी यायच्या वेळेला संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान किंवा 7:30 पर्यंत 1 तासामध्ये जेव्हा तुम्ही दिवा लावाल, तिन्ही सांजेच्या वेळेला, तेव्हा दिवा लावल्यानंतर बाहेर दरवाजाच्या इथे उंबऱ्याला उदबत्ती ओवाळायची. ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. दरवाजाला उदबत्ती ओवाळायची, त्याच्यानंतर तिथे उदबत्ती ओवाळायची उंबऱ्याला, दोन्ही पायाला नमस्कार करायचा दरवाजाला आणि दरवाजा लावून घ्यायचा. ह्याच्याने काय होईल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी चंचल जी आहे ती चंचल होणार नाही. त्याच्यानंतर नैवेद्य ग्रहण केल्यामुळे आरोग्य सुंदर राहील, कुठले आजार पण येणार नाही. आणि दरवाजाला रोज तुम्ही जर हे केलं, उदबत्ती ओवाळली, दिवा ओवाळला, फुल वाहिलं उंबराला, तर तिथे उंबराच्या इथे, उंबर म्हणजे काय, दत्त महाराजांचा पूर्वी, आता सगळे सिमेंटचे झाले, पूर्वी लाकडी होते. लाकडी म्हणजे कसं, उंबराचा होता, तो उंबराच्या झाडापासून दत्त महाराजांचा वास असायचा तिथं. आता तसं राहिलेलं नाहीये. आता काळ बदललाय, कलियुग आलंय, आता काळ बदललाय. आता सगळे सिमेंटचे, मार्बलचे सगळे हे आले, काय म्हणतात त्याला, उंबरे आले. त्याला नाव उंबरा म्हणतात, पण तो उंबरा नसतो. उंबरा हा ऍक्च्युअल जो असतो, खरा उंबरा आहे हा उंबराच्या झाडापासून बनवलेला जो असतो, लाकडापासून, त्याला उंबरा म्हणतात. तर तो दर गुरुवारी उंबरा तुमचा सारवायचा, त्याची पूजा करायची. हळदीने सारवायचा, त्याची पूजा करायची. दर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, दर गुरुवार असेल, सकाळी लवकर उठून त्याची पूजा करायची. पूर्ण गोमूत्र, त्याच्यानंतर हळद घ्यायची, गोमूत्र घ्यायचं आणि अष्टगंध, या 3 गोष्टी किंवा गुलाबजल, या 3-4 गोष्टी घ्यायच्या. त्याने तो सारवायचा. सावरवल्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचं, फुल व्हायचं, नमस्कार करायचा, उदबत्ती ओवाळायची. त्याच्याने तुमच्या घरात निगेटिव्हिटी, नकारात्मकता ही कमी होते आणि सकारात्मकता जास्तीत जास्त लक्ष्मी टिकायचे चान्सेस जास्त राहतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. श्री सूक्ताचं पठण जास्त करा आणि जेवढी सेवा करता येईल लक्ष्मी देवीची तेवढी अवश्य करा.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविच्चे हा देवी आईचा जप जास्तीत जास्त करावा सगळ्यांनी. तर झालेली सेवा ही मी स्वामींचरणी रुजू करतो, महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन.